Uh, Dear friends, see this is what happening here. This is a gutter pipeline here at Umela bus stop. This gutter, I don't know why this gutter is here at all. Yeah, this gutter is spreading till that only I think up to that rickshaw. And afterward there is a, and I will show you that afterward. But for the time being, the very important thing is that this is the gutter here on one side, on my right hand side, and on the left hand side below some foot or so, there is a water pipeline. म्हणजे ही खाली पाण्याच्या आता आमच्या इथे पाण्याच्या किती लाईनी गेल्या आहेत हे जर काही हजार लाख वर्षांनी जर उत्खननामध्ये सापडल्या तर त्या मोजायला त्यांना कोणतरी संख्याशास्त्रज्ञ गणितशास्त्रज्ञ आणावं लागेल. प्रत्येक हे तर नवीन सत्ता येते ती नवीन पाईप टाकतं, जुन्या पाईपचं काय होतं ते माहीत नाही, नेमका पाणी पुरवठा कोणत्या पाईपमध्ये होतं हेही माहीत नाही. हे असं सगळं फोटलेलं नाव द वॉटर इज गेटिंग कंटॅमिनेटेड. पाणी दूषित होतं आहे. बाजूला न वाहणारं गटार आहे. त्या गटारातून काय काय होतं ते माय गॉड, म्हणजे हे मी कधी बघितलं नाही. पण इकडे मच्छरांचे थवे छानपैकी येतात. म्हणजे कोणाला जर फोटोग्राफी करायची असेल, मच्छर कसं दिसतं, हो कारण वसईमध्ये मच्छर नाही आहे, स्वच्छ महानगरपालिका म्हणून हे तसं असेल तर आपले ते मच्छरच नाही आहेत. फक्त उमेळ्यामध्ये या गटारावरती आहेत. आतमध्ये आहेत की नाही मला माहीत नाही. आतमध्ये आहेत की माहीत नाही, पण दिस इज हाऊ. आता हे म्हणे हे सकाळी मी घेऊन गेलो, इट वॉज जस्ट ओव्हरफ्लोईंग. बाकी काय माहीत नाही म्हणून मी जास्त लक्ष नाही दिलं. मला वाटतं गटार ओव्हरफ्लो आहे का. पण नाव लुक ॲट दिस. नाव देर इज अनदर रूम वेअर दे हॅव digged out this wall, and they were claiming why they have done this is because इकडे काहीतरी गावामध्ये पाण्याचे लीक आहेत आणि म्हणून हा वॉल खुललेला आहे असं सगळं ते सांगत होतं. आणि मग ते कंत्राटी कामगार एक्झॅक्टली त्यांनी काय केलं माहीत नाही. अजून या परसे वॉलमधूनही पाणी लिकेज आहे, ती गोष्ट वेगळी. पण हे सगळं गटार कुठून सुरू होते तुम्हाला दाखवतो मी. हे गटार हे हा मेन गावात जायचा रस्ता. म्हणजे इफ यू सी दॅट देयर ट्रान्सफॉर्मर हिअर अँड लेट मी शो यू द एक्झॅक्ट लोकेशन हिअर. दिस इज द फर्स्ट और रादर सेकंड टी जंक्शन when you enter our village area from this road which comes from Umela Fata and it goes straight to Naigaon station. So this is the main road here. The first T junction is at near bakery which you have the left turn towards Umelman, and this is the second T junction here. Second T junction आहे इकडे वेअर हा गाव म्हणजे उजव्या टर्नला हा गावामध्ये मुख्य गावामध्ये रस्ता जातो. या इथे लोकेशन इज दॅट हा ट्रान्सफॉर्मर इकडे आहे आणि हा मेन बसस्टॉप आणि रिक्षा टर्न. रिक्षा एकही नाही आहे. कारण मी सांगावं माझ्या तोंडातून तर लॉकडाऊनमुळे सगळेच 12 वाजलेले आहेत. 12च वाजतात. 24 वाजले म्हणून सांगू शकत नाही, नाहीतर मी आणखी 24ची आणखी गणित आणि घड्याळ तुम्हाला सांगितली असते. सो दिस इज द ट्रान्सफॉर्मर हिअर. लुक ॲट इट. इट डझंट हॅव एनी कवर पर से, पण चांगली बंदिस्त जागा आहे त्यामुळे कवराची जरूर आहे की नाही माहीत नाही. नाऊ आय एम कीपिंग दिस इश्यू असाइड अँड दिस इज वेअर फ्रॉम दिस गटार स्टार्ट. Pipelines are here. See, this is a pipeline which is the recent pipeline, and see how it has been laid out. You can see these pipes above the ground level. You will not find any type of these things in any other Mahanagarpalika except Vasi. Vasi Virar Shahar Mahanagarpalika has got this technique to have the pipeline above the ground level. Yeah, so you can find even the hanging pipes of the water drinking pipeline in coming future, and that will become the place for the public what you can say entertainment or public काय म्हणता येईल
सौंदर्य स्थळ म्हणून ते अस्तित्वात येतील. हो, असं आहे ते. आणि हा आता पाईपलाईन ह्याचं पाणी कुठे जाणार कुणाच माहीत नाही. ओके, हे वरती तळणार आहे पाईप छानपैकी. सो एन्जॉय दिस. यू विल नॉट फाइंड दिस प्लेसेस एनिवेअर इन द वर्ल्ड where you can see the pipeline hanging in such a fashion. So I'm just taking you now in the where that gutter is started. See the what amazing show. This is the gutter is standing from this one. हे इथून चालू होते ही एरिया सगळे येते. असं प्रायव्हेट लँड हिअर अराउंड, नो गव्हर्मेंट लँड. हा एक वाडा, तो तिकडला वाडा, सम हाऊसेस हिअर. दिस इज द अंडरग्राऊंड पाईपलाईन. सगळं झाकलेलं आहे. इथं येतं अँड मोस्ट प्रॉबेबली हे जे गटर आहे, हे गटर इथे संपत आहे. दिस इज हाऊस ऑफ कुमारचंद्र चौधरी. हा इथे गटर हे संपत आहे. अँड लेट मी चेक अगेन और गेट इट कन्फर्म. Or otherwise, I will ask the municipality officer to get it confirmed. But it is sure it is getting ended here. Rather, the starting from here, this is the gutter pipeline. Yes, covering 1, 2, 3, and 1, 2, major 1, 2 houses. No more other things. Yeah. Maybe would be for ruling party. I am not commenting on that. They have done the right thing, but in a wrong way. Absolutely wrong way. I will tell you how it to happen in good old rainy days. Okay? This is how. See how water is flowing. Bum 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 bum. चल रहा है. किसका राज है? पाणी जीवन आहे. पाणी सगळं. पाणी वाचवा, हे वाचवा, ते वाचवा. कोणाला काय पडलं आहे? अरे माणसं वाचवा अगोदर. तर वॉटर इज गेटिंग कंटॅमिनेटेड. दूषित पाणी होतं आहे. हे दूषित पाणी घरामध्ये जाणार आहे आणि त्यांनी साथीचे रोग पसरवणार. ते किती लोकांनी बळी पडतील हे काही सांगता येत नाही. गावकरी नो, उमेदकरांनो, सावधान. आता तुम्हाला सांगण्यात येईल पाणी उकळून गाळून प्या. त्यांना म्हणाव का गॅसचे पैसे जा म्हणाव. It's your fault, clearly Vasi municipality's fault. Why there have been a pipeline where there is a gutter? Or if there is a gutter in existence already, why there has to be a pipeline in that way? आधी इकडे पण हे फुटलेलं आहे. आमचं जस्ट गोइंग बॅक. इथे एकदा माझी कार फसली होती. हा फजाड वे गटारची बांधकामं अक्कल शून्य रीतीने बांधलेली आहेत. निकृष्ट दर्जाची गटाराची बांधकामं आहेत. हा इथून खालून गेलेला आहे ते गटार. हे तुम्हाला आय एम शोइंग इट डेलिबरेट टू यू. टेकिंग अ बिट लॉंग टाईम ऑफ युअर्स. सी what the status here. Yeah, and this is where the gutter is full. Everything is full. Even there are some, I don't know, this is a bell cut. I'm not sure. Yeah, there are some torpedoes or what is there in that. या भरलेल्या गटारामध्ये काय काय भरलं आहे बघा. सगळे मातीने खचाखच भरले ते गटार आहे. काय पुढे पाणी जाणार याच्यातून? इम्पॉसिबल. जाणूच शकत नाही. इन गुड ओल्डन डेज वेन देर आर नो प्रॉपर त्या टाईपची नसताना ही मातीची गटार असायची. त्याच्यामध्ये अर्धा पाणी शोषलं जायचं. आय शो यू बिट साईड. आणि ही असं गटार आहे तर सी काय झालं आहे ते बघा. काय झालं आहे ते बघा. सी लुक ॲट दिस. काय हे गटार बांधलेली आहेत म्हणे. ही गटार बांधलेली आहे. त्याचा धक्का कुठे आहे, काय आहे, काय कोणाला काय पत्ता आहे. हां, आणि हे बघा हा मेन रस्ता. this heavy vehicle on this road, and in coming period of time when that bridge is getting completed, you will not imagine how much can be the traffic of this. But for the time being, you take this, there is no street light nearby, and if some scooter goes inside here, what will happen? Immediately on the spot, death. See,
दिस वॉटर पाईपलाईन, न्यू वॉटर पाईपलाईन. बापरे, बाकीची हे पण आहे. पाईपलाईन ती दिसते. ही कशाची केबल वगैरे काय काय माहीत नाही. ते बरंच काय काय आहे. सी वॉटर गटर बघा कसं भरलं छानपैकी. इथं पोहायचं असेल तर तिथे या. आता काय बांधकाम केलं. दिस इज हाऊ द गटर इज. The most interesting thing which I'll be showing it to you just now, ही गटर बांधलेली अगोदर नव्हती. हा नेहमीचा पावसाच्या पाण्याचा जाण्याचा रस्ता होता. म्हणजे हे डायरेक्ट मला तरी वाटतं पुढे जी दिनवाडी आहे तिथून इथपर्यंत हा पाणी यायचा. कारण दिनवाडीला एक तिकडे ब्रिटिशकालीन खाली पाईप टाकलेला आहे, त्याच्यामधून ते पावसाचं पाणी क्रॉस ओव्हर करायचं. तर तिथून ते हे इथे पाणी येईपर्यंत हे शेतातून पण पाणी येतं. आणि आता निचरा कुठे व्हायचा तर हा निचरा या उघाडीमध्ये. हा इथे बाजूला बांधकाम होतं अगोदर. हो, आय नो इट क्लिअरली. आय एम बॉट ऑफ हिअर, दिलीप राऊत फ्रॉम उमेला. इकडे उघाडी होती साईडला दोन्ही बाजूला. ही उघाडी. अच्छा, अंडरग्राऊंड हा एक बांधकाम आहे ते, किंवा काय कसं बांधकामात आहे. पाईपलाईन आता टाकली काय आठवत नाही मला, पण ही आणखी एक पाईपलाईन, तिथेच पाईपलाईन परत आहेत. आणि हा इथून पाण्याचा रस्ता निघून हा ते तुम्हाला केळीचं झाड दिसत असेल, पावसाचं पाणी ह्या शेतातून तिकडे जी ही आंबोडी आहे तिकडे बाहेर निघायचं. आणि येऊन तिकडे पण थोडं बांधकाम पण होतं त्यावेळेला, विटांचं बांधकाम तिकडे. आणि त्या एंडिंगला तिथून हा पाणी निघायचा, पावसाचं पाणी. आता बिल्डरांनी आजूबाजूची जमीन घेतली असावी, मला काय माहीत नाही. आणि मग त्यांना आता कॉन्क्रीटची गटर पाहिजे झालं. मध्ये टूम उठवली होती, म्हणजे इकडून पाणी काढून ते त्या स्मशानभूमीच्या इथे बाहेर काढायचं. उलटी गंगा म्हणजे जे जे वासीला आज झालेलं आहे तसे इकडे करायचं. मोठी सायन्सची मोहीम, मोठी मोठी मते त्याच्यामध्ये लोक, मोठे मोठे सेवाभावी कार्यकर्ते, लोकांची ज्यांना चिंता वाटते ते असे लोक, हे सगळे त्याच्यामध्ये सामील. हो, सायन्सची ॲप्लिकेशन्स वगैरे फिरवण्याकरता. हो, त्यांचं जीवन म्हणजे लोकांचं जीवन म्हणजे त्यांचा श्वास आणि प्राण. स्वतःसाठी ते जगतच नाही. हो, सदा सर्व काळ ते विजेताचं स्मरण आणि लोकांची चिंता, अशी काही व्यक्ती आमच्या गावातही आहेत. हो, अंतरी नाना कळा किंवा काय म्हणताय कपाळी जाऊ दे, आता जास्त काय म्हणत नाही. तर अशा रीतीने हे गटरचं पाणी इथून हे चांगलं बाहेर पडायचं. आता ही उलटी गंगा वाहणं शक्य नाही. व्हॉट इज देअर इन द हँड, द बेस्ट सोल्युशन विथ द हँड ऑफ इन द हँड्स ऑफ municipality, take over a bit land from here, compulsory acquisition of the land, and have a patch of that line from there in this route here. I got for some time. It's by over 10, and you can see here the wall on this pipeline here with the gutter. Who has kept the wall on the border of gutter? That's the first. All walls are going to be leaked. Who is the engineer? Who is the man behind has to be sacked immediately. The wall is still leaking. The water is getting contaminated. And people are going to die. It is called murder in legal language. This is the area here. This is called Naka. Coming road again, I am repeating, road coming from Umela Phata. And this is second line which is going straight towards Naigaon station.
and this is the entrance here, which makes the way for Umelagaon inside, a proper village inside. Maybe you are maybe calling this as a ward number 106. I don't care like that. And this is the proper location is a transformer here, which is also called bus stop or maybe last rickshaw stand. But see, dear friends, water is still leaking. I have raised the complaint at 3.46. Before that, I have given the call to Dinesh Chaudhary and then to Ujjwal Thakur. He came here, personally he has seen. He was talking to me. Our men were there, Yes, men were there digging up that another wall. And they have digged up this also. In the morning, the water was coming, no one has digged up. Someone has digged up. The water was overflowing right a fountain. It is not a fountain, but it was with great force, water was coming. Now also water is coming out of this. See this. See this. The gutter is here. I have shown you the gutter. Okay, in earlier video, like that. Why should be the person in charge as of today, Mr. Satam, should not be sacked? Mr. Gangadharan, are you listening? You are making the laws, you are making the rules difficult for the common man to follow. And what is this happening in your own department? You are not aware of it. You are just closing your eyes, ears, and keeping the mouth open. That's what you are doing it as of today. Why you should not resign? You are making people die here in Umela. Yes, ward number 106. How many and what places this happening? No one knows. People are keeping silent. For what reason? No one knows. This is how the things are happening. Municipality charging heavy Garbati to these landowners here, having the small huts, having the small concrete houses, the rampart unauthorized construction all over the Vasivira region. Yeah, we have put the nice brake on that, and unless it is implemented, no Garbati policy should be issued. Very, very appreciated step. Rather, the lead is given by my friend Samir Vartak. Thanks to you, thanks to him, and to you too on that front. But everything is not as smooth as what is happening, and you are not listening to people. Dilip Raut was talking so many things, he is sending so many mails. You said that you need not reply to them. I am not raising the other points. I want your man to come here tomorrow morning, even right now. I don't know whether I will be publishing this video at what time. Your man should be sacked first. Okay? Otherwise you resign. If you are not resign, I will see that you will be sacked by the government. I suppose. Yeah, I will raise this to CM level. I will raise it to Urban Development Ministry. I will raise it to the Cabinet Ministry. And you will see that you are murdering the people. This is an accusation. I will file a suit against you. Yes, PIL, Public Interest Litigation. Mind well. And this is coming from the professional, Mr. Dilip Raut, cost accountant from original Umela village. Okay? Bye-bye. मित्रो, हे आता म्हणजे माझा फॉलोअप काहीतरी वाटतं 3 वाजता सुरू झाला होता आज. आणि वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या स्तरावरती कॉन्टॅक्ट केलं. हा येणारा रस्ता उमाळा फाटा टू नायगाव स्टेशन, हा मधला जो हा रस्ता आहे, this road straightway goes to Naigaon station, and this is a T junction. This is a T junction whereby on the right hand side the road goes to Umelagaon. The ward number 106 covered from right from that Smashan Bhumi तिथून ते अमोल डायरी पर्यटन तिथपर्यंत कवर करतो आहे. आणि हा रस्ता गावामध्ये जातो आहे, प्रॉपर विलेज. And after you outskirts you will find the another building, and further outskirts from the Naigaon side, the Amol Nagar, Parayar Nagar, Vijay Park,
new colonies coming out. This is what they have done. Let me take out the torch. हा एक वॉल म्हणजे आता हा तुम्ही जो बघताय I'm able to put the proper focus here. This is what they say that they have digged up in the morning, and they're saying that because of this leak, there are many other leaks all over. And this leak was overflowing in the morning. I think around what the time? 11:30. It was closed at that point of time. Somehow people are talking. I think that its gutter is overflowing, but when I came to here in the afternoon, म्हणजे दुपारी मी आल्यानंतर बघतोय गटार काय नळाचं ते एक काहीतरी पाईपलाईन तरी फुटली असावी किंवा लीक जो जॉईंट आहे तो लीक झाला असा. बापरे, म्हणजे हे त्यावेळेला मला तरी वाटतं साधारण 3:10 झाली असती. पहिले दिनेश चौधरी इकडे VVMCचे प्रतिनिधी उमेळा विभाग वार्ड नंबर 106 त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. बुडबुडी दिसत असतील, अजूनही लीक आहे. स्टील द्या तर त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न झाले नाही. उदय ठाकूर यांना कॉन्टॅक्ट केला, त्याने उचलला. ते म्हणजे दिनेश चौधरी बिझी आहेत, मिटिंगला गेलेत ते बिरारला. त्याला बोलावलं, इकडे हे काय चाललं आहे. नाही पण माणसं आहेत तिकडे. म्हटलं माणूस कोणीही नाही आहे, जी सकाळी माणसं होती ती गेलेली आहेत. तो नो वन इज हिअर नाव, प्लीज कम हिअर. आले स्कूटरवर, त्याने बघितलं. म्हटलं बोलू आता आपण. पाण्याची पाईपलाईन सुटलं आहे, बाजूला गटार आहे, अत्यंत साचलेलं पाणी. किती वर्ष साचलेलं पाणी माहीत नाही त्याच्यामध्ये आहे, कारण पुढे जायला रस्त्याने हे तुम्हाला मी सकाळी दाखवलं आहे ते सगळं काय आहे ते. आणि अशा रीतीने हे गटाराचे पाणी या वॉलमधून पाईपलाईनमध्ये जाते आणि ही पूर्ण पाईपलाईन पुढे ही जवळजवळ मला तरी वाटतं दिनवाडीपर्यंत जी घरं आहेत. म्हणजे आता हे आमचं राऊत कुटुंबीय मध्ये चौधरी आणि त्या बाजूला पुढे आणखी काही वस्त्या आहेत, वर्त कंपनी आहे, चाळ आहेत तिकडे, राऊत ब्रदर्स आहेत तिथे, आणि शेवटी मग गजानन जयवंत वर्त यांचं तिकडे स्टेशन आहे. इथपर्यंत हा पाणी जातो आहे. हा पाणी पूर्णपणे दूषित जातो आहे. अगोदरही जात असावा, पण आताही स्पष्ट झालेलं आहे. पाण्याची हालचाल लाईटचं पडलेलं आहे क्षेत्र, याच्यातून पूर्णपणे दिसतंय. अजूनही पाणी लीक आहे, पाणी बाहेर येत आहे. जेव्हा ते पाणी बाहेर येतं इन द सेन्स समथिंग इज गोईंग इन साईड आणि वॉटर इज गेटिंग कंटॅमिनेटेड. देअर बाय देर इज स्ट्रॉंग पॉसिबिलिटी ऑफ डायरिया अँड अदर रिलेटेड डिसीज विच इज ऑल्सो ई कॉईल to all the people who are drinking that water without filtering and drinking. So this is how these youngsters are spoiling the whole Vasi like that. They're speeding the cars, speeding the liquor. I don't know what things happening. So this is how. So this is how everything is there.
So what the things are doing right from Ujjwal Thakur, Dinesh Chaudhary and the in charge of this, Mr. Satam from VMC, he is the chief engineer on the job, water, maybe road, I don't know what is, but water is definitely with him. So he is responsible. I given him ring. I told him what is happening at around 4 o'clock. Nothing. The point was like that. When I come back here at around, I think around 7:30, like that, or I think the position was like that. I again telephone him. He said, "Oh no, माणसं पाठवली, काम झालं." कोण कुठे कोण आहे कुत्रेकडे? So now if there is some death happening, who will be the responsible? And it may amount to the murder. So ultimately, who is the chief of this Vasi Virar municipality is Mr. Gangadharan, IAS. So my blame is for Mr. Gangadharan, who is not, his staff is not doing his duties properly. So why they should not be sacked. And have to have the proper person with proper experience, qualification and the proper performance, like that only to be retained in the post, higher post, which are they're accountable. How many persons are accountable in VVMC? Is it that everything has to go to the Mr. Gangadharan or the other assistant commissioner? No. What other people are doing? They are earning the money, looking at 8th or 10th of the month, following month, and receiving the nice message from the bankers, their bank account. So and so received credit to your accountant. Thanks, VVMC, Vasi Virar. They are waiting for that message. Otherwise, everything they will put it. We are busy on COVID-19. First guy, if I don't find any action immediately, correcting this leak and sacking somebody who are not performing the job, I am going to file a public interest litigation against Mr. Gangadhar, because this is murder of the people, which may happen soon or later. It's spoiling the health of the people, having the long-term effect on the brain, on the stomach. What many things can happen by getting this water contaminated. Like E. coli, what can we talk about? And damp disease like Akwan, Atisar. तुमच्या पोटामध्ये कुठे काय होईल आणि काय नाही होईल कोणाला काय पत्ता आहे आणि कोणाला काय पडली आहे. ते 1200 खाटांचं हॉस्पिटल तुमच्याकडे ओपन केलं, जा तिकडे भरा. 1500 खाटांचं एकच ओपन येतं. कुणीतरी आणखी 800 खाटांचं नवीन ओपन केलं आहे. म्हणजे इकडे लोकांना आजारी पाडा आणि तिकडे त्यांना ॲडमिट करा आणि पैसे छापा. नाईस रेसिपी. ऑल द बेस्ट. आय एम पोस्टिंग दिस व्हिडिओ ॲज अर्ली एज पॉसिबल. माइंड वेल. गाठ माझ्याशी आहे. दिलीप राऊत, उमेळा. Yes, it's early morning. Morning is here in Umela. Nice morning. You can see the nice sunshine showered here, and the usual drama here still continue. It's आज ही 4 तारीख. 3 तारखेच्या पासून हा ड्रामा चालू आहे. गटारातलं पाणी या लीक झालेल्या वॉलमध्ये अजूनही चालू आहे. असिस्टंट कमिशनर यांच्यापर्यंत हे मॅटर घेतलेलं आहे, कारण कमिशनर गंगाधर फोन उचलत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावरती बोलणं झालेलं नाही. असिस्टंट कमिशनरपर्यंत हे मॅटर घेतलं आहे, तरी पण अजूनही हा वॉल फुटलेला आहे. बाजूला गटार आहे. गटार अगोदरच्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. गावाचे प्रतिनिधी महानगरपालिकेचे दिनेश चौधरी यांचा फोन लागत नाही, आउट ऑफ रेंज येतं आहे. ऑफकोर्स सर्व्हिस प्रोव्हायडर त्यांची चुकी आहे, व्हॉट्सअपला काय जात नाही, लाईक दॅट. कुणीतरी येऊन हा पाईपलाईन चालू केलेली आहे. आता हू हॅड डन दॅट आय डोंट नो, बिकॉज आय एम हिअर ॲट नाऊ अराउंड 8 o'clock हिअर इन द मॉर्निंग. आणि हा लीक केलेला, हा कुणीतरी चालू केलेला आहे. पाणी इकडे जातं येतं. पण मुख्य जो प्रॉब्लेम आहे
याची कल्पना कोणी दिलेली नाही. हा जर पाणी पुढे जात असेल आणि इफ इट इज गोइंग टू द हाऊसेस विच आय डिस्क्राईब अर्लियर इन द नाईट येस्टरडे, त्यांना कुणी इन्फॉर्म केलेलं नाही की पाईपलाईन हा वॉल लीक झालेला आहे आणि गटाराचं पाणी ह्याच्यात जातं आहे. त्यांच्या आरोग्याला धोका आहे आणि मिस्टर गंगाधरन कमिशनर इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस and he has to resign immediately because the staff is not working properly. In spite of my repeated reminders to SATM and to Assistant Commissioner, to the persons here, no one is looking at it. So why he should not resign? I will be filing public interest litigation soon, and I will expose these people who are taking the bribes, who are taking the money while doing this. The absolutely faulty planning of putting the pipeline in the gutter, drinking water pipeline in the gutter. How one can tolerate where they have got the brains or what they have done it? Everything nonsense. Dilip Raut here reporting from Mumbai. Not Mumbai, Umeda. Varnaveksha. वाजलेत म्हणजे कालच्या 3चा ड्रामा आत्ता थोडा बहुत खतम झाल्यासारखं वाटतो. म्हणजे पाणी तर बाहेर येत नाही. PIL threat to Gangadharan works. I don't know what will happen to Satam, but these buggers should not be there. Type of buggers in any government institution, they are working or they are physically present in the office sometime for getting salary only. No, what the way he has handled the road digging between Big Bazaar to DMart. Ask him, ask municipality what they have nonsense they have done it. Similar this type of water leakage. Who is responsible for this? This is the road coming from Umera Fata. Again, I am putting it out. And And this is where the road is going, night out section, and this is the road going towards in the village here as T junction, second T junction of the road. And heavy vehicle traffic likely to increase in the period of times when that footnote bridge is over. And see the Marasi of this one. Thanks anyhow, those who had put at least some efforts to put it off. Mixing of gutter water to wall in a drinking water pipeline. Thanks. I salute them. That's what I can do it. Bye bye. Dilip Raut here, Umela.